नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण प्रकरण तिसरे औद्योगिक पर्यावरण यामधील पुढील जो मुद्दा आहे भारतीय उद्योगातील अलीकडील प्रवृत्ती याचा विचार करणार आहोत. आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करण्यापूर्वी मागील लेक्चरला आपण भारतीय अर्थव्यवस्थेतील उद्योगधंद्यांची भूमिका, त्यानंतर औद्योगिक धोरण, 1991च्या औद्योगिक धोरणाचे वैशिष्ट्ये, भारतीय अर्थव्यवस्थेतील सूक्ष्म लघु आणि मध्यम उपक्रमांची भूमिका, त्यानंतर भारतीय उद्योग क्षेत्रापुढील आव्हाने यासारख्या मुद्द्यांचा अभ्यास केला आहे. आजच्या लेक्चरला आपल्याला भारतीय उद्योगधंद्यांमध्ये अलीकडील काळात कसे बदल होत गेले, भारतीय औद्योगिक क्षेत्राचा आकृतिबंध किंवा रचना कशी बदलली याचा अभ्यास करायचा आहे. 1991 मध्ये सरकारने नवीन आर्थिक धोरणाचा स्वीकार केला हे आपल्याला माहितीच आहे. हे धोरण खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण या 3 महत्वाच्या संकल्पनांवर आधारित आहे. या संकल्पनांचा अर्थ, या संकल्पनांचे स्वरूप, या धोरणाच्या अनुषंगाने सरकारने केलेले अर्थव्यवस्थेमधील बदल या सगळ्यांचा आढावा आपण मागील लेक्चरमध्ये घेतला आहे. आज आपण भारतीय उद्योगातील अलीकडील काळातील प्रवृत्ती याचा विचार करणार आहोत. स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय औद्योगिक क्षेत्राने वेगाने प्रगती केल्याचे आपल्याला दिसून येते. पंचवार्षिक योजना, औद्योगिक धोरणे आणि नवीन आर्थिक सुधारणांच्या काळात सरकारने औद्योगिक क्षेत्रात औद्योगिक विकासासाठी अनेक कार्यक्रम आणि उपाययोजना राबवल्याचे आपल्याला दिसते. त्यामुळे आज आपण जगातील औद्योगिक दृष्ट्या विकसित पहिल्या 10 देशांच्या यादीत मानाचे स्थान मिळविले आहे. खाजगीकरण, जागतिकीकरण आणि उदारीकरणामुळे भारतीय उद्योगांना आज अनेक संधी प्राप्त झालेल्या दिसून येतात. भारतीय उद्योगातील अलीकडील काळातील प्रवृत्ती किंवा बदलांचे स्पष्टीकरण आपण पुढील मुद्द्यांच्या आधारे करणार आहोत. पहिला मुद्दा आपल्याला सांगायचा आहे किंवा अभ्यासाचा आहे तो म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादनातील उद्योगांचा वाढता वाटा. नियोजन काळात निरनिराळ्या उद्योगांची चांगली प्रगती झाल्याचे आपल्याला दिसते. त्यामुळे स्थूल देशांतर्गत उत्पादनातील औद्योगिक क्षेत्राचे योगदान वाढत गेल्याचे दिसून येते. उदाहरणार्थ 1950-51 मध्ये उद्योग क्षेत्राचा स्थूल देशांतर्गत उत्पादनातील वाटा 13.30% होता. 1980-81 मध्ये तो 21.60% पर्यंत वाढला. 2001-2 मध्ये त्यात 24.6%, तर 2016-17 मध्ये 31.10% अशी वाढ झाल्याची आपल्याला दिसून येते. थोडक्यात औद्योगिक क्षेत्राचे स्थूल देशांतर्गत उत्पादनात वाढता वाटा हे भारतीय औद्योगिक विकासाचे प्रमुख वैशिष्ट्य आपल्याला सांगता येते. त्यानंतर दुसरा मुद्दा जो आपल्याला अभ्यासायचा आहे तो म्हणजे सार्वजनिक क्षेत्राचा विस्तार. स्वातंत्र्योत्तर काळात सरकारने औद्योगिक विकासाची जबाबदारी सार्वजनिक क्षेत्रावर सोपविली. त्यामुळे भारतात सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांची संख्या वाढत गेल्याचे दिसून येते. उदाहरणार्थ 1951 मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांची संख्या फक्त 5 इतकी होती, तर या उद्योगातील गुंतवणूक 29 कोटी रुपये होती. 2010-11 मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांची संख्या आणि त्यातील गुंतवणूक अनुक्रमे 248 आणि 90,50,449 कोटी रुपयांपर्यंत वाढली. 2017-18 मध्ये देशात 257 उद्योग सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत होते, तर त्यातील गुंतवणुकीचे मूल्य 98,49,504 कोटी रुपयांपर्यंत वाढले. सार्वजनिक क्षेत्रातील लोहपोलाद, ऊर्जा क्षेत्र, वाहतूक व दळणवळण, धातू उद्योग, रसायने, खते, यंत्रसामग्री इत्यादी क्षेत्रातील उद्योग भारताच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासात महत्वाचे योगदान देत आहेत.
परंतु 1991 नंतरच्या आर्थिक सुधारणांच्या काळात सरकारने सार्वजनिक उद्योगांचे खाजगीकरण करण्याचे धोरण स्वीकारलेले आहे. त्यासाठी निर्गुंतवणुकीचा मार्ग स्वीकारण्यात आला आहे. त्यानंतर तिसरा आपल्याला जो मुद्दा अभ्यासायचा आहे तो म्हणजे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे वाढते महत्त्व. भारतीय औद्योगिक क्षेत्राचा आकृतिबंध पाहिला किंवा औद्योगिक क्षेत्राचा विकासाचा आपण आढावा घेताना आपल्याला असे दिसते की भारतीय औद्योगिक क्षेत्रात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे वाढत जाणारे महत्त्व आपल्याला सांगता येते. उदाहरणार्थ 2001-2 मध्ये भारतातील लघु उद्योगांची संख्या, गुंतवणूक, उत्पादन, रोजगार आणि निर्यातीचे मूल्य अनुक्रमे 101.10 लाख, 1,46,845 कोटी रुपये, 2,61,297 कोटी रुपये, 238.73 लाख व्यक्ती आणि 67,997 कोटी रुपये होते. त्यात 2015-16 मध्ये अनुक्रमे 633.90 लाख, 8,54,872 कोटी रुपये, 21,17,315 कोटी रुपये, 1,214.29 लाख व्यक्ती आणि 7,42,395 कोटी रुपये अशी वाढ झाली. याबरोबरच ग्रामीण विकासाच्या दृष्टीने देखील लघुउद्योग महत्वाची भूमिका बजावित आहेत. 2006-7 मध्ये ग्रामीण भागात कार्यरत असणाऱ्या उद्योगांचे प्रमाण 45.20% असून एकूण रोजगारातील प्रमाण जवळपास 40.50% एवढे आहे. थोडक्यात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे औद्योगिक क्षेत्रात वाढत जाणारे महत्त्व हे भारतीय औद्योगिक क्षेत्राचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. येथे हे स्पष्ट होते. चौथा मुद्दा आपल्याला अभ्यासायचा आहे तो म्हणजे परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक. 1991 पूर्वी परकीय गुंतवणुकीवर भारतात अनेक नियंत्रणे, बंधने होती. 1991 मध्ये उदारीकरणाचे धोरण स्वीकारून अनेक धोरणात्मक निर्णय भारत सरकारने घेतले. त्यामुळे भारतात परकीय गुंतवणुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. 1991-92 मध्ये एकूण परकीय गुंतवणुकीचे मूल्य फक्त 133 दशलक्ष डॉलर एवढे होते. त्यामध्ये परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक 129 दशलक्ष डॉलर्स तर अप्रत्यक्ष गुंतवणूक 4 दशलक्ष डॉलर्स इतकी होती. 2010-11 मध्ये एकूण 61,851 दशलक्ष डॉलर्स एवढी परकीय गुंतवणूक भारतात झाली. त्यामध्ये परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक म्हणजेच FDI आणि अप्रत्यक्ष गुंतवणुकीचे मूल्य अनुक्रमे 30,380 दशलक्ष डॉलर्स आणि 31,481 दशलक्ष डॉलर्स इतकी होती. 2017-18 मध्ये एकूण परकीय गुंतवणुकीत 52,401 दशलक्ष डॉलर्स पर्यंत घट झाली. प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीत 39,431 दशलक्ष डॉलर पर्यंत वाढ तर अप्रत्यक्ष गुंतवणुकीत 12,970 दशलक्ष डॉलर्स पर्यंत घट झाल्याचे दिसून येते. 1991-92 मध्ये एकूण परकीय गुंतवणुकीतील परकीय प्रत्यक्ष गुंतवणुकीचे प्रमाण 97% एवढे होते. 2010-11 मध्ये त्यात एकूण 50% पर्यंत घट झाली. त्यानंतर 2017-18 मध्ये त्यात वाढ होऊन हे प्रमाण 75% पर्यंत वाढले. भारत सरकारने विविध क्षेत्रात 100% परकीय प्रत्यक्ष गुंतवणुकीस परवानगी दिल्याने नवीन आर्थिक सुधारणांच्या काळात परकीय प्रत्यक्ष गुंतवणुकीत सातत्याने वाढ होत असल्याचे आपल्याला दिसून येते. त्यानंतर आपल्याला
पाचवा मुद्दा अभ्यासायचा आहे तो म्हणजे निर्यातीत वाढीची प्रवृत्ती. भारतीय उद्योगातून पारंपरिक वस्तूंबरोबरच यंत्राचे सुटे भाग, रसायने, धातू उद्योग, विद्युत उपकरणे, अभियांत्रिकी वस्तू इत्यादींची जगातील विविध देशांकडे निर्यात होत आहे. 1991-92 मध्ये औद्योगिक वस्तूंच्या निर्यातीतून भारताला 32,413.40 कोटी रुपये उत्पन्न मिळाले. त्यात 2001-2 मध्ये 1,59,146.40 कोटी रुपये आणि 2017-18 मध्ये 20,95,221 कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली. भारताच्या एकूण निर्यातीतील औद्योगिक वस्तूंच्या निर्यातीचे शेकडा प्रमाण 1991-92 मध्ये 73.60% एवढे होते. त्यात 2001-2 मध्ये 76.10% अशी वाढ झाली, तर 2017-18 मध्ये ते 65.25% पर्यंत कमी झाले असले तरी भारतीय अर्थव्यवस्थेचा विचार करता भारताच्या एकूण निर्यातीतील हे प्रमाण फार मोठे आहे. त्यानंतर आपल्याला सहावा मुद्दा अभ्यासायचा आहे तो म्हणजे भारतीय उद्योगांचा आंतरराष्ट्रीय पातळीवर दबदबा. भारतीय औद्योगिक क्षेत्राचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे भारतातील अनेक उद्योग समूह, उदाहरणार्थ टाटा टी, एसएल पॅकेजिंग, विप्रो, टीसीएस, रिलायन्स इंडस्ट्री, टाइम्स ग्रुप यासारख्या कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. नवीन आर्थिक सुधारणांच्या काळात भारत सरकारने उद्योग क्षेत्रावरील अनेक निर्बंध शिथिल केले. त्यामुळे माहिती तंत्रज्ञान, वित्तीय, नैसर्गिक वायू व ऊर्जा, वाहन उत्पादन, धातू उत्पादन, औषधे इत्यादी क्षेत्रातील कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला दबदबा निर्माण केलेला दिसून येतो. फोर्ब्स ग्लोबल 2000 च्या यादीत 2007 मध्ये भारतातील 34 कंपन्या होत्या. त्यात 2018 मध्ये 58 पर्यंत वाढ झाली. यामध्ये रिलायन्स, टाटा टी, विप्रो, टीसीएस यासारख्या कंपन्यांचा समावेश आहे. भारतीय कंपन्यांनी 2005 मध्ये लहान मोठ्या 100 परदेशी कंपन्या ताब्यात घेतल्या आहेत. त्यात 2015 मध्ये 145 पर्यंत वाढ झाली. भारतीय बहुराष्ट्रीय कंपन्या या मुद्द्यामध्ये याचे आपण अधिक विश्लेषण करणार आहोत. थोडक्यात वरील विश्लेषणावरून आपल्याला अलीकडील काळात म्हणजे आर्थिक सुधारणांच्या काळात भारतीय औद्योगिक क्षेत्रात फार मोठ्या प्रमाणात बदल किंवा स्थित्यंतर झाल्याचे दिसून येते. भारतीय औद्योगिक क्षेत्रात अनेक महत्त्वपूर्ण बदल झालेले आहेत. यामध्ये उत्पादनातील वाढ, सार्वजनिक क्षेत्राचा विस्तार, परकीय प्रत्यक्ष गुंतवणुकीतील वाढ, औद्योगिक वस्तूंच्या निर्यातीत वाढ, आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय कंपन्यांनी विदेशी कंपन्यांचे केलेले अधिग्रहण यासारख्या प्रमुख बदलांचा समावेश आहे. धन्यवाद.